हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय राज वर्ल्ड. आज आहे जल्लोष. कसला माहिती आहे? आमच्या सोसायटीमध्ये छान असे गेम्स अरेंज केले होते. तर डिसेंबर महिना म्हटला की गेम्सची मजा तर आलीच, त्याचबरोबर वेगवेगळे सांस्कृतिक कार्यक्रम. तर मग चला सुरुवात करूया. आज पहिल्या दिवशी आम्ही मॉर्निंगला भेटलो आणि सकाळी 10 वाजता आमची ड्रॉइंग कॉम्पिटिशन सुरू झाली. ड्रॉइंग कॉम्पिटिशनमध्ये वेगवेगळे एज ग्रुप होते. छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत असे 12 इयर्सपर्यंत छान छान असे ग्रुप्स पाडले होते. मायराला आलं होतं छानपैकी नेचर हा टॉपिक, आणि नेचरवर ना मायराने सुंदर असं घर काढलं. त्याचबरोबर झाडं काढली, बटरफ्लाय काढला, ट्रीज काढल्या छोट्या छोट्या, एक माणूस पण काढला होता छोटासा छानपैकी, आणि फ्लावर्स काढले होते. असा मस्त रस्ता पण तिने दाखवला, आणि असे डोंगर्स तिच्या एजप्रमाणे तिने छान काढले होते. सन काढला होता. नेचर सांगितल्यानंतर तिने असं स्वतःला इमॅजिन, म्हणजे स्वतः जे पाहते समोर ते सगळं इमॅजिन करून तिने छान काढलं होतं. वेगवेगळी टॉपिक्स होते मुलांना एज ग्रुप वाईज, त्याप्रमाणे मुलांनी छान छान काढलं होतं. प्रत्येक मुलांचे एक स्वतःची एक थिंकिंग असते, आणि ॲक्च्युली ड्रॉइंग हे त्याच करता असतं, कारण त्यांची जी इमॅजिनेशनची दुनिया आहे ती ते पूर्ण चित्रात उतरवतात. आणि बघा इकडे एका साईडला एक तिने छान असा एक पक्षी पण काढला होता छोटासा. म्हणजे किती सुंदर इमॅजिनेशनची त्यांची दुनिया असते, आणि छान छान अशी चित्र तिने काढली. कॉम्पिटिशनला 1 आवर होतं. फुल डे संडेचा आमचा पूर्ण दिवस यातच गेला. म्हणजे सकाळी आमची ड्रॉइंग कॉम्पिटिशन होती, आणि संध्याकाळी छान छान स्पोर्ट्स होते, तेही तुम्हाला मी दाखवणार आहे. आम्ही कोणते कोणते स्पोर्ट्स खेळलो आणि मायराला किती छान छान बक्षिसं मिळाली तेही बघूया आपण. त्यानंतर बघा तिने असे छान स्काय काढले, ढग, आणि सुंदर असं तिचं ड्रॉइंग कंप्लीट झालेलं. त्यानंतर हे असं आपलं स्पोर्ट्सची वेळ झाली, आणि संध्याकाळी 4 वाजल्यापासून मुलांची जी तयारी चालू होती, असं छान हे आखलं होतं. आणि फर्स्ट स्पर्धा होती ती 0 to 5 इयर्सपर्यंत होती, आणि अशी मस्त रनिंग स्पर्धा चालू झाली, आणि आमची मायरा जिंकली. फायनली फर्स्ट प्राईज मिळालं तिला, आणि छान होतं, मजा आली. छोटी छोटी मुलं अशी वेगवेगळ्या एज ग्रुपची आमची स्पर्धा होती. रनिंगमध्ये मुलांची जी धावण्याची कॅपॅसिटी आहे तीही आपल्याला कळते, आणि एक तो जोश असतो. हाय, तुम दोनों बेस्ट फ्रेंड हो? ठीक आहे, जाओ खेलो. मोठ्या एज ग्रुपची पण स्पर्धा झाली. त्याचनंतर त्याबरोबर लंगडी पण स्पर्धा झाली, आणि लंगडी स्पर्धेत पण मायराने पार्टिसिपेट केलं होतं. आम्ही म्हणजे मोस्टली तिला सगळ्याच स्पर्धेमध्ये पार्टिसिपेट करायला सांगितलं, आणि ॲक्च्युली मायरा ऑलमोस्ट सगळे स्पोर्ट्समध्ये फर्स्ट रँकला आली. त्यामुळे आम्हाला खूपच आनंद झाला होता, मजा आली होती. आणि त्यांच्या एज ग्रुपची लंगडी होती, आणि लंगडी घालत घालत तिथपर्यंत पोचायचं होतं. आणि मायराने जशी 1 to 3 म्हटल्यावर पटकन अशी निघाली, ती लास्टला जिंकूनच आली मस्त, आणि छान अशी मायरा विन झाली फर्स्ट प्राईज. त्यानंतर ही अशी पट्टी डोळ्याला बांधली होती, आणि समोर एक बॉल ठेवला होता मोठा, आणि त्याला फोडायचं होतं, म्हणजे मारायचं होतं त्याच्यावर काठी. मटका फोड जसं आपण खेळतो तसं. पण आमच्या छोट्याशा मायराला काही तो गेम जमलेला नाही, पण तिने प्रयत्न केला आणि पार्टिसिपेट केलं, यातच आनंद होता. ही स्पर्धा काही मायरा जिंकली नाही. त्यानंतर लेमन अँड स्पून ही स्पर्धा होती, आणि त्यातही माझी छोटीशी मायरा फर्स्ट प्राईज आलंय तिला, फर्स्ट नंबर. दुसरी जी छोटीशी मुलगी होती ती एकदम लहान होती, आणि तिने स्पूनला पकडलं होतं, त्यामुळे तिचं प्राईज गेलं, आणि मायराला फर्स्ट रँक आला. त्यानंतर ही अशी बलून पाडायचे नव्हते अशी एक स्पर्धा होती छोट्या छोट्या मुलांची, आणि तीही असे भरपूर आम्ही गेम खेळलो. खूप मज्जा आली. सोसायटीमध्ये खूप छान अरेंजमेंट केली होती. धमाल मस्ती मजा. पूर्ण दिवस आमचा संडे यातच गेला. खूप एन्जॉय केलं.
अशाच छान छान स्पर्धा आमच्या होतात, दरवर्षी होतात डिसेंबरमध्ये. आणि त्यानंतर सांस्कृतिक कार्यक्रमही असतात, तेही आहेत 25 तारखेला. त्याचेही मी व्हिडिओ तुमच्याशी शेअर करेन नक्कीच. त्याचबरोबर बॉल फेक होता, म्हणजे बास्केटमध्ये बॉल फेकायचं होतं. त्याही स्पर्धेत मायराने ट्राय केलं. मायराला जमलं नाही आहे, पण मायराने प्रयत्न नक्कीच केला. आणि फायनली त्यानंतर आम्ही सगळेजण थकलो आणि छान सोसायटीने एक मस्त अरेंजमेंट केली होती. गरमागरम असे बटाटे पोह्याची आणि सुंदर, एकदम सुंदर होते, घरगुती, एकदम छान वाटत होते. गेम खेळून कशामध्ये जिंकलीस? रनिंग मध्ये लिंबू पाणी नाही बरं, लेमन अँड स्पून. आणि कशामध्ये? लंगडी. ये असं करा, ये. अशाच प्रकारे आजचा मायराचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते सांगा. आणि मायराच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सगळ्यात प्रथम सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मायराचे छान छान व्हिडिओज बघत राहा. पुढे पण खूप छान छान व्हिडिओज तुम्हाला बघायला मिळतीलच नक्कीच. पुन्हा भेटू नक्की. बाय फ्रेंड्स.